चालू करा. हा गोठा गोठा एकदम साधा, गोठा एकदम बारीक नाही काय नाही, एकदम साधा आहे गोठा. गोठ्याला खूप कमी खर्च केला, 15 वर्षापूर्वी केला आणि अगदी 20-25 हजार रुपयात सगळा गोठा झाला. कचरे टाकले, रात्रभर गाई गोठ्यात असतात, दिवसभर इकडे असतात. मग दिवसभर याच्यावरती शेण टाकणार, गोमूत्र टाकणार सगळं, आणि मग ही 8-10 दिवसात पावडर तयार होणार. ही पावडर म्हणजे तुमचं युरिया 10-20 हेच डायरेक्ट शेतात टाकायचं, ट्रॉलीत भरायचं आणि टाकायचं. किती सुंदर आहे बघा, त्याला वास पण नाही बघा. बरोबर, म्हणजे हे झालं कंपोस्ट आपलं सुरुवातीच्या काळात माझे बेसल डोससाठी टाकण्यासाठी. त्याच्यानंतर बायोगॅस, त्याच्यानंतर मग 20 किलो शेण याच्यामध्ये आणि 20 लिटर पाणी एकत्र रबडी करायची आणि याच्यामध्ये टाकायची. 10-12 लोकांच्या घरातला 2 वेळेचा स्वयंपाक पण होतो. कंटिन्यू 24 तास चालतो का? 24 तास चालतो, दिवसभर तुम्ही वापरत राहा, काही प्रॉब्लेम खराब म्हणजे संपतच नाही. आणि गॅसचा तुमचा प्रश्न संपला, त्याच्यातून स्लरी बाहेर पडते. आणि ही साधारण 400-500 लिटर होते आठवड्याला. आपल्याला एक एकरला 100 लिटर लागते. बाकीची स्लरी पॅकिंग करून 30 रुपये लिटरने तुम्ही विकू पण शकता. आम्ही विकतो 5-6 हजाराची जर आठवड्याला स्लरी विकतो. म्हणजे स्लरीचे पण पैसे व्हायला लागले. आता ही स्लरी रॉ आहे आणि ड्रिप चॉकअप होईल म्हणून याला फिल्टर केलं. याच्या आत एक स्टेनलेस स्टीलची जाळी लावली, त्या जाळीतून गाळून खालच्या तिची आणि इथं पंप लावतो. ते डायरेक्ट ड्रिपने सोडता येतो, त्याला वास पण नाही बघा. एकदम क्लिअर एकदम क्लिअर. त्याच्यामुळे मग माणसं नको, मजूर कुठून आणायचे हाताने टाकायला. आपली ड्रिपने सोडली की 15 मिनिटात काम. घरातली फरशी पण यांनीच साफ करतो, खालच्या टॉयलेट पण त्यानेच क्लीन करतो. त्याच्यामुळे कुठलं हारपीक नाही, काय नाही. टॉयलेटला पण ऑर्गॅनिक वापरतो आणि खर्चही कमी होतो आपला. प्रत्येक संपूर्ण चेन आपल्याला तशी निर्माण करायची. म्हणजे बायोगॅसमुळं 4-5 लाख रुपयाचं दरवर्षीचं वॉटर सोल्युबल खत 5 एकराचं आणि 24,000चे सिलेंडर, 2 सिलेंडर महिन्याला जरी पकडले तरी 24,000 सिलेंडर, 5.25 लाख रुपये तुमचे फक्त बायोगॅसमुळे वाचले. आणि त्याला 6 फुटाची जागा लागते आणि 45,000 रुपये किंमत. 24 सबसिडी पण केंद्र सरकारची. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बेसिक ठेवायच्या. तुमचा खताचा किती खर्च आहे आपला, बरोबर ना? हे आपलं दर 5,000 रुपये क्विंटल आहे. मग खत नको आपल्याला, काय नको. शिवाय ह्याच हाताने जेवण केलं, काही केलं तरी चालतं. खताच्या हात धुवायला लागतात 100 वेळा तरी वाद जात नाही. याचं काय, म्हणून ऑर्गॅनिक शेतीच चांगली आणि तीच बेस्ट. पण हे ऑर्गॅनिकमध्ये पण हे सगळं पाहिजे. ते पण विकत घेऊन चालणार नाही, परवडलं पण पाहिजे. बांधावर सगळे फळझाडं, पाच केशर, आंबापात, हापूस, आंबापात, सीताफळ, संत्री, जांभळं. जांभळाची 5 झाडं, एका झाडाला 150-200 किलो जांभळे येतात. इथं जांभळाचा भाव 150 रुपये पाव आहे, 600 रुपये किलो. 400 तर देतो होलसेलर. 400 गुणिले 150 किलो विचार केला तर 60,000 रुपये एका झाडाचे वाटतं. 5 झाड आहे, 2-3 लाख रुपये जांभळाचे वाटतं. पण 5च झाडं लावली तर तुम्ही 500 लावली तर 10 रुपयाने कोणी खाणार नाही. तेवढी क्वांटिटी पण विकली गेली. आपल्या ग्राहकांपुरतं करायचं आपण. आता एकच पीक जास्त घ्यायच्या, व्हरायटी घ्यायच्या, बदलून म्हणजे लोक ह्यातलं थोडं त्यातलं थोडं. 200 रुपयाचं घेणारा माणूस 2,000वर न्यायचा. थोडं सगळ्यात 2च वस्तू केल्या ते म्हणून ही 100ची द्या आणि ती 100ची. पण 25 वस्तू केल्या 50-50च द्या, पण सगळ्यातले द्या म्हणतो. झालं 1250. साधं गणित करायचं. म्हणून सगळ्या व्हरायटी लावायच्या. सगळ्या व्हरायटी जर तुम्ही लावल्या, मिक्स क्रॉपिंग जर केलं, मिक्स पिकं लावली तर पिकांची फेरपालट होते, जमिनीचा पोत चांगला राहतो. हे काढलं की दुसरं, ते काढलं की तिसरं, असं पीक एकाच गादी वाफ्यावर. वाफे पण सारखे बदलायची गरज नाही. त्यामुळे थोडंसं बदलतोय आपण ह्या सगळ्या सिस्टममध्ये. आणि जे काय करायचं ते फायद्यासाठी करायचं. शेती खेळ म्हणून नाही खेळायची, फायद्यासाठी खेळायची. आणि मग आता ही गाय 14 लिटर दूध देते, ही 10 लिटर देते, 24 लिटर दूध होतं. 140 रुपयाचा भाव आहे. काय लागतं गाय. आणि साध्या गायी 20 किलो खातात खाद्य पण स्वतः तयार करतो. आता याला समजा आपण कॉन्क्रीट केलं असतं तर गोमूत्र धरायला आपल्याला अडचण नसते आली ना. कॉन्क्रीट नकोच. ते गोमूत्र कोण खाते? गोमूत्र 100 ml ची बॉटल 10 रुपयाला पुण्यातल्या सगळ्या भटजी लोकांना विकतो. पूजा भांडारला स्टीलच्या बादलीमध्ये गोमूत्र पकडतो सकाळी संध्याकाळी आणि ते पॅकिंग करून देतो. बाकी दिवसभर याच्यावर पाहिजे. त्याच्यात नत्र पण पाहिजे तुम्हाला. गोमूत्रामध्ये नत्र आहे, शेणात पोटॅश आहे, झाडांचा पाला पातोळा, याच्यात पालाश आहे. झालं NPK तुमचं तयार. बरोबर ना? बाहेरून घ्यायचं, त्यांनी हात खराब, माणसं खराब, खूप पैसे, तेवढे पैसे मिळत नाही. आणि शिवाय लोकांना केमिकल खायला घालायचं. ते आपल्याला ऑर्गॅनिक देता येईल लोकांनी. आणि ऑर्गॅनिकला
10-20% लोक जास्त रक्कम द्यायला तयार आहेत. का तशा स्टीलच्या बादल्या हा हा म्हणून असं आता दोन्ही गाय आहेत आणि इन्सिमेशन करतो आर्टिफिशियल. हे लहान आहे पण गाईचं. हो गाईचं होणार सिमेंट भरतो. हा कारण बुलचं काय करायचं आता प्रश्न आहे ना परत. आहे ना. म्हणून गाई झाल्या पाहिजे त्या गाईचं. आता ही 11 महिन्याची. फक्त 11 महिन्याची आहे ही? हो 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 का? ही 11 महिन्याची आणि ही 9 महिने झाले नाही 6 महिने झाले पूर्ण. 7 महिने झाले. हा. चांगल्या गाई होतात त्या. नाही लय भारी आहे. हो आणि लागवड करायची 60,000 रुपयाला 70,000 रुपयाला कुणी मागते. हा लोकांना बाजारातून 70,000ची गाय आणली आणि फसलं तर. आहे ना. पण खानदानी गोठ्यातून लोक गाय घेतात. हम्म. आपण अजून कमी करू 60लाच देऊ 70च्या ऐवजी. हा शेतकरी लेवलला अशा 16 विकल्यात आतापर्यंत. असं का? म्हणजे तिला 11 झाल्या आणि त्यांना परत 16 झाल्या. हा हा चालूच राहते दरवर्षी बाळ आहे ना एक. हा मग. तेव्हा का उठलीन खायला लागल्या. ती उठती खाती फक्त उभं राहता येत नाही ना म्हणून पसरती पडत वय पण झालं ना तिचं. पायतान ह्या वय पण झाला.